आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार? आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार. आपण 2 दिवसापूर्वी म्हणाला होतात की संजय राऊतांचा देखील आपल्या उठावाला पाठिंबा होता. शहाजी बापू पण तेच म्हणतायत. नक्की काय ते तर संजय राऊतांनी हे तर फेटाळलेलं आहे. काय घडलं होतं त्यावेळेस नक्की? त्यांनी काही म्हटलं तरी त्याला काय अर्थ नाही का. शेवटी बाशी कडीला किती ऊत द्यायचं हा विषय नाही. आता त्या गोष्टीला जवळपास आता 3 वर्षाच्या वरती पूर्ण व्हायला आल्या. ज्यावेळेस आम्ही हे सांगतोय त्यावेळेस त्यांनी मागच्याच काळात ह्या गोष्टी का सांगितल्या नाही. त्यांनी असं सांगितलं की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये 50 कोटी रुपये आले होते. अकाउंट काय बंद नाही आहे. बँकेमध्ये 10 रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते, ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजाराम राऊतच्या नावाने ठेवावे. आमचं काही म्हणणं नाही आहे. पण याच माणसाने शिवसेना संपवण्याकरता एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं होतं की आपण हा पक्ष हायजॅक करूया. एकनाथ शिंदेंनी ऐकलं नाही आणि आज मी बघताय एक एक करत सगळे सोंगळी. समृद्धी महामार्गामध्ये 50% घोटाळा झाला आणि त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी विकत घेतली असं आज संजय राऊत म्हणतात. आणि आता त्यात शक्तीपीठ परत आणताय सरकार. त्यांचा विषय काहीच राहिलेला नाही. डेव्हलपमेंटला भ्रष्टाचार म्हणणार, नाही डेव्हलपमेंट केली तर काम नाही केलं म्हणणार, काम केलं तर खडी खाल्ली म्हणणार, खडी खाल्ली तर रस्ता खाल्ला म्हणणार. तू काय केलंस बाबा, तू स्वतःचं सांग ना. लोकांवर टीका करणे, रोज सकाळी आपला भोंगा वाजवणे, काही कारण नसताना कोणावरही चुकीचे आरोप करणे, याच्या